की आपल्या जिल्ह्याने गेल्या 10 वर्षामध्ये जामनेरचा असा मंत्री दिला की जो नंबर 1 चा आणि नंबर 2 म्हणजे मुख्यमंत्र्याचा जवळचा मंत्री म्हणून आपण बघितला। बरोबर आहे? हा मुख्यमंत्र्याचा जवळचा नंबर 1 च्या जवळचा मंत्री जिल्ह्याला नंबर 1 वर न्यायचं तर विसरून गेला, पण नंबर 2 चे पैसे कमवायच्याच मागे लागला। जिल्ह्याला नंबर 1 वर न्यायचं सोडून नंबर 2 चे पैसे कमवायला लागला। हा जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा एजंट हा मंगू, या चंगू आणि मंगूने आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि एका विकासाला कीड पोचवण्याचं काम या चंगू मंगूच्या जोडीने केलंय, लक्षामध्ये घ्या। आणि म्हणून आज नंबर 2 च्या पैशाची मस्ती यांच्या मस्तकामध्ये आहे। सत्तेमधून कोणाला गाडता येईल का, याला पाडता येईल का, याला जिरवता येईल का, याला गुन्हा दाखल करता येईल का, या सत्तेच्या मस्तीमध्ये कार्यकर्ते यांना नोकर वाटायला लागले। मालक आणि नोकर अशी संघटनेची जागा कार्यकर्ता आणि नेता नाही तर नोकर आणि मालक त्या ठिकाणी डोक्यामध्ये यांच्या आली आहे। या सगळ्यांना आपल्याला हद्दपार करण्यासाठी आजची विजयी सभा आपण आज या ठिकाणी उद्धवजी साहेबांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी घेतोय। आणि म्हणून आज या 2 नंबरच्या पैशाच्या माध्यमातून लक्ष्मीचं दर्शन जिल्ह्याला या आठवड्यामध्ये होणार आहे, लक्षामध्ये राहू द्या। मला बरेच जण बोलले दादा ओल्या पार्टी सुरू आहे म्हणजे 5-5 क्विंटलच्या मटन एका गणाला गटाला त्या ठिकाणी देत आहेत। आणि कार्यकर्ते आमचे राजू दादा त्या ठिकाणी विचारतात तेव्हा ते सांगतायत की जाऊ द्या दादा आम्ही कोणाचंही खाल्लं मटन मात्र दाबू मशालीचं बटन, हा विश्वास त्या ठिकाणी देत आहेत। पण आज लक्षामध्ये घ्या, यांना मी सांगू इच्छितो कि शाख से टूट जाए वो पत्तियां नहीं है हम, शाख से टूट जाए वो पत्तियां नहीं है हम, आंधियों से कह दो अपनी औकात में रहो तुम, अपने औकात में रहो तुम। आज ज्यांनी आमच्या खानदेशाला, आमच्या जिल्ह्याला, आमच्या शेतकऱ्याला, आमच्या तरुणाईला ज्या ठिकाणी खानदेशामधून आमच्या जीवनाला गती द्यायच्या ऐवजी अधोगतीकडे नेण्याचं पाप केलंय, त्यांना हद्दपार करण्याची लढाई आहे। आणि म्हणून आज या प्रचार सभेच्या निमित्तानं हे संकट मोचक यांना नाव दिले, डुप्लिकेट संकट मोचक। हे संकट मोचक नाही, हे जिल्ह्यावर संकट आहे, संकट। अहो आमच्या अंमळनेरच्या मंगळग्रहाच्या मंदिरामध्ये जूनच्या 4 तारखेला त्यांनी सांगितलं, जून महिन्यामध्ये मागच्या वर्षी, की मी मुंबईला जाऊन कापसाच्या संदर्भामध्ये आता आमच्या प्रतिभाताईंनी सांगितलं आंदोलनाचं, पण कापसाच्या संदर्भात मी चांगला तोडगा काढतो आणि कापूस उत्पादकाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो। अरे मंगळग्रहाच्या मंदिरावर तुम्ही बोललात, हा मंगळग्रह तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही आमच्या कापूस उत्पादकाला न्याय दिला नाही, हे पण लक्षामध्ये राहू द्या। एका बाजूला भंडारा गोंदियाच्या भात उत्पादक शेतकऱ्याला 15,000 रुपये हेक्टरी अनुदान मिळतंय, म्हणजे भात पिकवणारा शेतकरी शेतकरी आहे, मग माझा जिल्ह्यातला खानदेशातला कापूस उत्पादक शेतकरी नाही का, यांची त्या कॅबिनेटला दाढ उठत नाही। जर भात उत्पादकाला बोनस देताय त्या ठिकाणी तर माझ्याही शेतकऱ्याला कापूस उत्पादकाला बोनस द्या, ही दाढ उठली असती तर यांना आम्ही संकट मोचक म्हटलं असतं। हे संकट मोचक नाही, हे आमच्या जिल्ह्यावरचं संकट या ठिकाणी आहे। आणि आज कांद्याच्या संदर्भात मागे चांदोडला गेले 6 महिन्यापूर्वी, तारीख पण माझ्याजवळ आहे, चांदोडला गेले आणि म्हटले की कांद्याच्या संदर्भामध्ये केंद्राकडे जाऊन आपण तोडगा काढूया आणि पर्याय काढूया। यांनी तोडगा काय काढला, गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी आणि आमच्या जिल्ह्यातल्या खानदेशाच्या कांद्याला मात्र परवानगी नाही। मग आमच्या जिल्ह्यातले खानदेशातले नेते कॅबिनेटला जाऊन झोप काढत असतील तर यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाहीये, लक्षामध्ये घ्या भावांनो। आणि म्हणून आज केळीच्या संदर्भामध्ये माझा खानदेश हा केळीचा प्रदेश, आशिया खंडात सगळ्यात जास्त केळीची लागवड माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। पण केळीला मनरेगा लागू करायची म्हटली तर यांचा अभ्यास करायला वेळ कुठे, यांना हे फोनवर बिझी ऑनलाईन, यांना वेळ नाहीये। यांना कुशल काय, यांना अकुशल काय, शाश्वत शेती, बिना कर्जाची शेती, माझ्या शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढून त्याला भांडवली खर्च कमी करून त्याला ताट पाण्याने जगण्याचं आमचं मनरेगाचं धोरण करता येईल का, यांना त्या वेळ बैठका घ्यायला वेळ नाहीये यांना। आणि म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्याला न्याय नाही,
कापूस उत्पादक शेतकऱ्याला नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्याला नाही. आणि तुम्हाला सांगतो की ज्वारीच्या शेतकऱ्यांची तर 48,000 हेक्टरवर ज्वारीची लागवड केली, 350 कोटी रुपये म्हणजे 1,000 रुपये कमी भावाने ज्वारी विकावं लागते.